21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे। महात्मा गांधींची हत्या ज्या विचारधारेच्या लोकांनी केली त्याच लोकांनी डॉक्टर दाभोलकर यांची हत्या केली असा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। मोदी सरकारवरही त्यांनी टीकास्त्र डागलं। अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधान मोदी पाठ थोपटून घेतात, पण दरडोई उत्पन्नामध्ये भारत 162व्या क्रमांकावर आहे। जीडीपी, दरडोई उत्पन्न, चक्रवाढ वेग यावरून सरकारला जाब विचारायला हवा असं ते म्हणाले। शिक्षणाच्या बाबतीत सरकार उदासीन आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। डॉक्टरांचा नामचा एका जिल्ह्यातले असल्यामुळे आणि एका विचाराचे असल्यामुळे खूप स्नेहसंबंध होता। मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करायचा आग्रह होता आणि मी त्या मताशी तंतोतंत सहमत होतो। पण ती विधेयक मंत्रिमंडळातून पारित करणं आणि त्या विधेयकाला जो पद्धतशीरपणे सनातन्यांच्याकडून जो विरोध झाला, ज्या विचारानं महात्मा गांधींची हत्या केली त्या विचाराचा जय झाला, त्यांनी डॉक्टरांचा अगदी निघृण असा खून केला, हत्या केली। एकूण जीडीपी, लोकसंख्येने भागाकार जीडीपी पर कॅपिटा आणि ठराविक उंचीपर्यंत जायचं असेल तर किती गतीनं आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढला पाहिजे। फक्त 3च टेक्निक लागले आणि प्रत्येकाला थोडेसे अंदाज आला पाहिजे। आपल्या देशाबद्दल आपल्याला जर प्रेम असेल, आपल्या देशाचा विकास व्हावा असं वाटत, ही माहिती घेतली पाहिजे। सरकारला जाब विचारत राहिले पाहिजे, राज्य सरकारला जाब विचारत राहिले पाहिजे। जगात सर्वात जास्त निरीक्षकांची संख्या भारतात, ही युनेस्कोच्याकडे, ही आमच्याकडे नाही। की भारतामध्ये 28,07,00,000 मध्ये 25% जगाच्या एकूण निरीक्षक लोकसंख्येच्या 25% लोक भारतात राहतात। सर्वात जास्त जगात 1 नंबर भारतात। तसेच त्या ठिकाणी निरीक्षक महिलांच्या बाबतीमध्ये भारताचा पहिला क्रमांक जगात, सर्वात जास्त निरीक्षक महिला भारतात। की आपल्या देशातली शिक्षणाची परिस्थिती किती, सरकार किती उदासीन आहे।